उत्तर पुणे जिल्ह्यातल्या शेती आणि शेतकऱ्यांच्या अर्थकारणाला चालना देणारा भीमाशंकर साखर कारखाना 6व्यांदा सर्वोत्कृष्ट पुरस्काराने सन्मानित होतोय। खरं तर गेल्या 25 वर्षांपासून शेतकऱ्याचं अर्थकारण याच भीमाशंकर साखर कारखान्याने सुरळीत केलेलं आहे। शेतकऱ्याच्या शेताला बाजारभाव मिळत नाही, त्यामुळे ऊस शेती वाढून त्यामधनं शेतकऱ्याचं अर्थकारण कुठेतरी वाढले। सध्या या कारखान्याची स्थिती कशी आहे, पुरस्काराचं वितरण होतंय, ह्या सगळ्या गोष्टीत चेअरमन आहेत आपल्यासोबत बोलण्यासाठी। खरं तर अभिनंदन तुमचं, पुरस्कार मिळतोय, काय भावना आहेत? पुरस्कार मिळाला त्याचा आनंद आहेच। भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याला यावेळेस देश पातळीवरील सर्वोत्कृष्ट कारखान्याचा 6व्यांदा पुरस्कार मिळालेला आहे। आतापर्यंत भीमाशंकर कारखान्याला 27 पुरस्कार गेल्या 25 वर्षात मिळालेले आहेत। त्याच्यातले देश पातळीवरील 13 आणि राज्य पातळीवरील 14 असे हे 27 पुरस्कार भीमाशंकर कारखान्याला प्राप्त झालेले आहेत। खरं तर शेतकऱ्याचं अर्थकारण सुधारवणारा हा कारखाना आहे। कारखान्याचं अर्थकारण कसं आहे सध्या? कारखान्याचं अर्थकारण अतिशय उत्तम आहे, कारण की कारखान्याचं अर्थकारण उत्तम करण्यासाठी कारखाना चांगला चालवावा लागतो आणि त्याच्यामध्ये ऊस उत्पादकता, तांत्रिक गुणवत्ता, वित्तीय व्यवस्थापन, अधिकतम कार्यक्षमतेने गाळप करणं, नंतर व्यवस्थित कर्जफेड करणं, या सगळ्या ज्या गोष्टी प्रमुख असतात त्या भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने आत्तापर्यंत केलेल्या आहेत। त्याच्यामुळं भीमाशंकर कारखाना कर्जाच्या बाबतीत सुद्धा आता कुठलंही कर्ज भीमाशंकर कारखान्यावर नाही आणि आर्थिक परिस्थितीमध्ये भीमाशंकर कारखाना अत्यंत सुस्थितीत आहे। त्याच्यामुळंच आम्ही FRP पेक्षा सुद्धा जास्त दर भीमाशंकर कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आतापर्यंत देण्यात आलेला आहे। आणि त्याचबरोबर शेतकऱ्याचं हित जोपासण्यासाठी ज्या वेळेस नैसर्गिक आपत्ती आली त्यावेळेस सुद्धा भीमाशंकर कारखान्याने शेतकऱ्यांना हातभार लावण्याचं काम केलेलं आहे। शैक्षणिक धोरण सुद्धा राबवताना शेतकऱ्यांच्या मुलांना चांगलं शिक्षण देण्याचं काम सुद्धा या ठिकाणी केलं जातं। नक्कीच शेतकऱ्याचं अर्थकारण सांभाळत असताना सामाजिक बांधिलकी ही भीमाशंकर साखर कारखान्याने जपलीत, त्याच निमित्ताने त्यांचा सन्मान होतोय। या सन्मानाचा शेतकऱ्यांना आनंद आहेच, मात्र पुढच्या काळात शेतकऱ्यांची जबाबदारी घेऊन चालणारा हा साखर कारखाना उच्च स्थानावर जाईल अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून होते। रोहिदास गाडगे, साम टीव्ही न्यूज, पारगाव, पुणे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।